तर आपण जर बघितलं तर गेली 25 वर्षापासून आम्ही या कोपरगाव शहरामध्ये सामाजिक संघटना चालवताना बघतोय का काकाजी कोयटेंनी गेली 25 वर्षापासून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी याचा कोणताही संबंध आजपर्यंत आला नाही। 25 वर्षानंतर अचानक त्यांना स्वप्न पडलं की आपल्याला नगराध्यक्ष व्हायचंय। तर माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे का आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे परागजी संधान साहेब, आम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रभागात फिरतो आणि गेली 10 वर्षापासून बघतोय सामाजिक काम करत असताना ज्या वेळी कोपरगाव शहरावर एखादी आपत्ती आली असेल, पूर परिस्थिती असेल, कोरोनाचा काळ असेल, तर संधान साहेब आणि माननीय विवेक भैया असतील या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये फिरले, लोकांची मदत केली। अन्न निवाऱ्याचा प्रश्न असेल, त्यांचं स्थलांतरित करायचा प्रश्न असेल, पूर परिस्थितीमधून त्या ठिकाणी ते उपस्थित होते। कोरोनाच्या काळात आपण बघितलं विवेक भैयांनी या ठिकाणी आयसोलेट बेड सिस्टम या ठिकाणी उभी केली। प्रत्येक प्रभागात त्या ठिकाणी ते फिरत होते का कोपरगाव शहरामध्ये कानाकोपऱ्यात कोणत्या नागरिकाला या ठिकाणी त्रास झाला असेल तर सगळ्यात पहिले आधी मदत कोणी केली असेल तर त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाने मदत केलेली आहे। ताई देखील त्या कोरोनाच्या संकटात धावत होत्या आणि तेही लोकांची सर्वांची मदत करत असताना कोरोनाग्रस्त झाले आणि त्यांना देखील या ठिकाणी देवाने दुसरा जन्म या ठिकाणी दिला। परंतु त्या दिवसापासून ताईंनी ठरवलं की हा जो माझा नवीन जन्म झाला आहे या माझ्या कोपरगावकरांसाठी मी ते समर्पित करते, त्यांच्यासाठी मी काम करणार आहे। अनेक मोठी कामं या ठिकाणी आपण मागच्या कालखंडात बघतोय, कोले परिवाराने या ठिकाणी ती कामे मार्गी लावली आहे। प्रत्येक काही काम असेल त्या ठिकाणी कोले परिवार पहिल्यांदा या ठिकाणी या कोपरगाव शहरामध्ये धावून येतो जनतेसाठी। अनेक प्रश्न आहेत आणि आज विरोधक खालच्या स्तरावरून जाऊन या ठिकाणी आमच्या ताईंवर टीका करताय। अरे तुमची पात्रता आहे का टीका करायची? काय केलं तुम्ही? 25 वर्षानंतर कोपरगावात आले, आज ज्या महिला आमदार आमच्या एवढ्या कोपरगाव शहरामध्ये त्यांनी काम केले त्यांच्यावर तुम्ही टीका करताय। टीका करताना तुम्ही भान ठेवा, खालच्या पातळीला आम्हालाही जाता येतं, परंतु ती आमची संस्कृती नाही। म्हणून त्यांना या ठिकाणी माझं सांगणं आहे का टीका करताना थोडं सांभाळून बोला। टीका आम्ही कोणत्या स्थितीला जाऊन या ठिकाणी करू शकतोय, परंतु आज आपण जर कोपरगाव शहरात बघितलं तर प्रत्येक प्रभागातून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळतोय।